महाराष्ट्रातील शाळांना आता कठोर बाल सुरक्षा चौकटीचं पालन करावं लागेल, ज्यामध्ये शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर बंदी घालण्यात आली आहे। कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमधील खासगी संवाद मर्यादित करण्यात आलाय आणि गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांना वेळेवर तक्रार करणं अनिवार्य करण्यात आलंय। वसईतील एका शाळेत 6वीच्या विद्यार्थिनीला उशिरा आल्याबद्दल 100 उठाबशा काढण्यात आलेल्या होत्या आणि यामध्ये तिचा मृत्यू झालेला होता। दरम्यान त्या वसईतल्या शाळेची नोंदणी आता रद्द करण्यात आली आहे। या शाळेतल्या या धक्कादायक प्रकारानंतर महाराष्ट्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम हे अधिक कठोर करण्यात आले आहेत। तर वसईमध्ये एका विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला होता आणि हे प्रकरण बरंच गाजलेलं होतं। यावरून खूप टीका झालेली होती आणि त्यानंतर सरकारनं ही कठोर पाऊल उचललेलं आहे। शारीरिक शिक्षेवर आता बंदी असेल। कुठलीही शाळा विद्यार्थ्यांना अशा प्रकारची शारीरिक शिक्षा करू शकत नाही आणि त्यामुळे सरकारनं सगळ्या शाळांसाठी हे कडक धोरण आता लागू केलेलं आहे। महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियम आता लागू करण्यात येतील। शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर आता बंदी घालण्यात आली आहे। कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमधला खासगी संवादही मर्यादित करण्यात आलाय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, वसईमधल्या घटनेनंतर सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। वसईमधली जी घटना घडली त्यांचं सरकार कुठेतरी ऍक्टिव्ह मोडवर आलं आहे। अशा वारंवार घटना घडत आहेत, त्यामुळे आता सरकारने देखील काही नियमवाली बनवली आहे। त्यामध्ये मग त्यांच्या महत्त्वाचे कोणते मुद्दे असतील तर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कठोर शारीरिक शिक्षा, जसं की आपल्याला माहिती असेल की विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कोणतीही गोष्ट झाली तर काही पट्टीने कधी मारलं जातं, कधी केस ओढले जातात, कधी कान पिरगळले जातात, तर त्यावरती आता पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आदराने आणि सौम्य भाषेत संवाद करावा, म्हणजे प्रत्येक शिक्षकांनी आता कोणत्याही मुलाबरोबर सौम्य भाषेतच आता संवाद साधला पाहिजे, अशी देखील आता नियमावलीमध्ये एक महत्त्वाचं मांडण्यात आलं आहे। त्याचबरोबर अपंग मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा बांधण्याचा देखील आता सरकारने निर्देश दिला आहे। त्याचबरोबर शाळेच्या परिसरात छळ आणि भेदभावपूर्ण प्रथा कोणतेही, म्हणजे आपल्याला माहिती असेल की ज्या टपऱ्या असतात शाळेच्या बाहेर, त्या आता पूर्णपणे बंद करण्यासाठी सरकारने ही नियमावलीमध्ये एक महत्त्वाची घोषणा देखील केली आहे। त्याचबरोबर पालक आणि जी संस्था असते त्यामध्ये एक चांगला संवाद व्हायला पाहिजे आणि कोणताही जर मुलांचा फोटो वापरायचा असेल शाळेला तर त्याची परवानगी ही पहिले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घ्यायला लागेल, त्याचबरोबर पालकांकडून घ्यायला लागेल। हे महत्त्वाचे मुद्दे या नियमावलीमध्ये आहेत। त्याचबरोबर सरकार त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना हे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे। ईशान, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पुढचं बुलेटिन आकांक्षासोबत पाहत राहा एबीपी माझा।